नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही एपिसोड ट्विस्टमध्ये असे होणार की रेश्माने आणि वृंदाने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनने सुधाचा रेश्मावर खूपच विश्वास बसलेला असतो की तिला वाटत असते की आपल्या घराच्या योग्यतेसाठी आणि सार्थकसाठी आणि सार्थकच्या बाबांसाठी रेश्मा खरंच ही योग्य आहे आणि तिचे पायगुण ह्या घरासाठी खूप असे लाभदायक आहे। आणि वृंदाने जे काही वामन शास्त्री यांना सांगितलेले असते की तुम्ही प्लीज सुधाला रेश्माबद्दल विश्वास हा आणखीन टाकून द्या, तर लगेच वामन शास्त्री सुद्धा म्हणलेले असतात की जी काही गोंडेवाली मुलगी आहे ती तुमच्या घरात येईल आणि तुमच्या घराचे भाग्यच उजळेल। जर जे काही गोंडेवाली मुलगी असते ती तर आनंदी असते, मात्र सुधाला वाटत असते की ती गोंडेवाली ही रेश्माच आहे। तेव्हा पुन्हा एकदा जे काही वृंदा आणि रेश्माने प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसार रेश्मा ही बाबांना घेऊन घरी येते आणि सुधाचा आणखीनच विश्वास हा वाढतो। तेव्हा सुधा ही सार्थकला रेश्माविषयी बोलते आणि तो रेश्माशीच लग्न करावे अशी माझी इच्छा आहे आणि जर तू माझे ऐकले नाही तर यापुढे मी कोणतेही तुझ्याबरोबर एक शब्द सुद्धा बोलणार नाही, म्हणून सुधाला खूप वाईट वाटत असते आणि ती रडत असते। तर सार्थकला वाटते की आता आईचा शब्द कसा मोडावा, तर सार्थक हा सुधाला म्हणत असतो की लग्न हे एक पवित्र बंधन असते आणि लग्न होण्यासाठी दोन मन जुळणे खूप महत्त्वाचे असते आणि हा इतक्या घाईने निर्णय जर घेतला आणि माझ्या मनामध्ये रेश्माविषयी असे काहीच नाही, मी मनात अजून त्या मुलीचा विचार सुद्धा केलेला नाही की मी कोणत्या मुलीबरोबर लग्न करणार, असे त्याने आपले मत हे आईला सांगितलेले असते। मात्र आईच्या हट्टापुढे सार्थक हा नाईलाजाने रेश्माबरोबर लग्न करण्यासाठी तयार होतो आणि तो घाईने रेश्माकडे आलेला असतो। तेव्हा रेश्मा सुद्धा त्याला म्हणते की अरे तू मनात कोणती मुलगी आहे, तू तुझ्या स्वतःच्या मनाला विचार, एकदा डोळे झाक, मी सुद्धा तोच प्रयत्न केला आणि माझ्या मनात तुझ्याविषयीच प्रेम आहे, त्यामुळे मी तुझ्याबरोबरच लग्न करणार। तेव्हा मात्र सार्थकने डोळे झाकलेले असतात आणि सार्थक समोर आनंदी आलेले असते। तेव्हा आता सार्थक हा रेश्माला म्हणणार असतो की माझ्या मनात आणि मी जे काही डोळे मिटले तेव्हा माझ्यासमोर आनंदी मॅडम आलेल्या आहेत। तर लगेच रेश्माचा मात्र खूप असा जळफळाट होणार असतो आणि नाईलाजाने आता सार्थक हा रेश्माला होकार सुद्धा देणार असतो। पण नियतीने जे काही घडून आणलेले असते म्हणजे सार्थक आणि आनंदी एका भयानक सत्याने एकत्र येणार असतं आणि इकडे सार्थकवर सुद्धा खूप मोठे असे संकट आलेले असते की रेश्माबरोबर कसे लग्न करायचे आणि तिला लग्नासाठी कसा नकार द्यायचा, तर त्याच्या मनात तोच विचार चालू असतो। आणि इकडे जे काही अंशुमनने हे विष पिऊन मुद्दाम आनंदी आणि तिच्या घरच्यावर जे काही आरोप केलेले असतात त्यामुळे आनंदी आणि तिच्या घरचे गायत्री आत्या सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात आणि पोलिसांना सुद्धा असं वाटते की आता भक्कम पुरावा अंशुमनने गोळा केला, मग अंशुमन आता या कोर्टामध्ये काहीतरी पुरावा देईल आणि त्याची बाजू मांडण्याचा नक्की प्रयत्न करेल। तेव्हा मात्र गायत्री आत्या ही घरी आलेली असते आणि सर्वांचा विचार विनिमय चालू असतो की गायत्री आत्या म्हणते की कोणीही टेन्शन घेऊ नका, मी सर्वांना यातून नक्की सोडवेल। मात्र त्यावेळेस आनंदी ही सार्थकला फोन करण्यासाठी जाते, तर जे काही सानूने जे काही अंशुमनने पाणी पितानी जी गोळी विषारी गोळी त्यामध्ये टाकलेली असते त्याचा व्हिडिओ प्ले झालेला असतो आणि तो व्हिडिओ हा आनंदीला समोर आलेला असतो। तेव्हा आनंदीला एक भक्कम पुरावा असा जो काही मिळालेला असतो तेव्हा आनंदी लगेच ही गायत्री आत्याकडे येते आणि गायत्री आत्याला जे काही अंशुमनने गोळी घेऊन बळजबरीने त्याच्यात पाणी मागितले आणि त्यामध्ये बाजूला जाऊन गोळी टाकली, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये असते। तर गायत्री आत्याला सुद्धा खूप आनंद होतो आणि अंशुमन विरोधी एक भक्कम पुरावा गायत्री आत्याच्या हाती लागतो। इकडे अंशुमनला तर वाटत असते की आता आनंदी आपल्या कचाट्यातून सुटू शकत नाही, कारण जे काही मी हे प्लॅन केलेला आहे त्या प्लॅननुसार आता आनंदी नक्की आपला डिव्होर्स घेणार नाही आणि कोर्ट सुद्धा तो डिव्होर्स मंजूर करणार नाही। मात्र कोर्टामध्ये जेव्हा अंशुमन हा हजर होतो तेव्हा कोर्टासमोर जी काही गायत्री आत्या असते ती भक्कम पुरावा देते आणि अंशुमनला म्हणते की
तू कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न जरी केला पण नियतीने जे काही लिहिलेले असते ते सत्य हे समोर येतच असते. तेव्हा मात्र गायत्री आत्या तो मोबाईलमधील जो काही हा केक आणलेला आणि त्या केकचा फोटो आणि समोर अंशुमनने जे काही कारस्थान केलेले असते की पाणी मागून त्या पाण्यामध्ये विषारी गोळी टाकलेली असते ते सर्व त्या व्हिडिओमध्ये हे जजला दाखवण्यात येते. तेव्हा कोर्टसुद्धा हा अंशुमनला एक खूप मोठी भयानक शिक्षा देऊन जन्मठेपेची शिक्षा त्याला होणार असते आणि आनंदीसुद्धा अंशुमनच्या कचाट्यातून लवकरच सुटणार असते. इकडे सुधाला सुद्धा आनंदी खूपच आवडत असते आणि योगायोगाने आनंदी आणि सार्थक हे एकमेकांच्या मनाने आणि नात्याने एकत्र येणार असतात. रेश्मा आणि वृंदा यांनी कितीही प्लॅन खेळण्याचा प्रयत्न जरी केला तरी वामन शास्त्री यांनी जे काही सांगितलेले असते आणि वृंदाचे जे काही खोटे सत्य हे सुधाला समजलेले असते तेव्हा सर्व सत्य हे समोर येणार असते आणि पुन्हा एकदा आनंदी आणि सार्थकच्या बाबांची भेट होऊन सार्थकच्या बाबांची भेट झाल्यानंतर जेव्हा ते बरे होतात आणि त्यांना खूप मोठा असा धक्का बसून आनंदी हीच गोंडेवाली मुलगी आहे हे सर्व सत्य ते सर्वांसमोर सांगणार असतात. वृंदाने कितीही ओढणी जाळण्याचा प्लॅन जरी केलेला असला तरी शेवटी नियतीने जे घडून आणलेले असते ते होणारच असते आणि सार्थक आणि यांच्या मनाचे धागे हे लवकरच जुळणार आहे आणि लवकरच ते एकत्र येणार. तर सार्थक हा वेळोवेळी आनंदीला कसा पाठिंबा देत राहणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.